आज आपण झणझणीत आणि कुरकुरीत अळूवडी बनवूया। रोज आपण रोल करून अळूवडी बनवतो, तर आज आपण पानं कापून अळूवडी बनवूया। पहिल्यांदा मी सगळे शिरे काढून घेतले आहे ते आणि असे बारीक कापून घेतले आहे। कोथिंबीर कापून घेतली आहे। तीळ, हळद आणि हिंग घालून घेतलं आहे। आमसूल, आलं, लसूण आणि मिरची याचं मी हे वाटण करून घेतलं आहे जाडसर। मीठ, धणे जिरे पावडर, इथे तुम्ही गूळ पण घालू शकता। लाल तिखट, घरगुती मसाला। हे तांदळाचं पीठ घेते आहे चाळून। आता हे बेसन घेते आहे चाळून आणि हे सगळं मी एकजीव करणार आहे, मिक्स करणार आहे। आता 1 चमचा तेल घालून चांगलं मळून घेते मी। अळूवडी करण्याची पद्धत आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नकात। अळूवडी बनवण्याची एकदम सोपी पद्धत आहे। पाणी उकळत ठेवलं आहे आणि पाण्यामध्ये मी लिंबू घालून घेते, म्हणजे टोप आतमधून काळा पडत नाही। आता पानांचे मी असे 2 उंडे करून घेतले आहेत, ते मी चाळणीवर ठेवून घेते वाफवण्यासाठी आणि असं घट्ट झाकण लावून ठेवते आणि झाकणावरती मी एक वजन ठेवते, दगड ठेवते, म्हणजे वाफ बाहेर जाणार नाही। 10 मिनटं फुल गॅस ठेवला आणि 10 मिनटं मीडियम गॅस ठेवला। आपल्या बोटाला काय चिकटत नाही, म्हणजे ते उकाडले आहेत आणि उकाडलेले मी अर्धा तास गार करत ठेवले। एकदम गार झाल्याच्या नंतर आता कापायला घेतले। हे बघा, अशा वड्या पाडायच्या आहेत। रोल फ्रीजमध्ये ठेवून गार झाल्याच्या नंतर आपण कापायला घेतले ते व्यवस्थित कापले जातात, मोडत वगैरे नाहीत। आता मी वड्या तळण्यासाठी तव्यामध्ये तेल घेतलं आहे। थोड्याशा तेलामध्ये मी वड्या तळून घेणार आहे। तेल चांगलं गरम झालं आहे, मी वड्या आता तेलामध्ये सोडून घेतल्या। मीडियम गॅसवरती अलटून पलटून अशा प्रकारे वड्या ह्या सगळ्या तळून घ्यायच्या आहेत। वाफवलेल्या वड्या फ्रीजमध्ये 5-6 दिवस चांगल्या राहू शकतात। आपल्याला हवं तेव्हा ते काढायचे आणि तळून घ्यायचे। आणि वाफवलेल्या वड्या तुम्ही अशाच जरी खालात, तळल्याशिवाय तरी चांगल्या लागतात। वड्या आता 80% तळून झालेल्या आहेत। तुम्ही तेलातून काढून असे कढईला लावून घेतले आहेत, म्हणजे सगळं तेल नितळून जाईल। अळूवड्या तिखट, खमंग, कुरकुरीत झाल्या आहेत। ह्या वड्या तुम्हाला लाईटवरती बनवून काळपट दिसत आहेत, जास्त भाजले नाही आहेत, ते व्यवस्थित भाजलेले आहेत कुरकुरीत होईपर्यंत। अशा पद्धतीत थोड्या तेलामध्ये मी अळूवड्या तळून घेतल्या आहेत।